नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर मग टिपके मांडून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा 5, नंतर 4. आता वरच्याही साईडला आपण असे 4 टिपके काढतोय. त्यानंतर 3-3 टिपके असे देऊन घ्यायचे आहेत. चला तर मग त्याच्या पुढे 4-4 बिंदू मधल्या साईडने आपण जोडून आपण स्टार काढून घेणार आहोत. पहा तर अशा प्रकारे 4-4ची लाईन आपण जोडून टिपक्यांची त्रिकोण काढलेले आहेत. अशा प्रकारे आपले हे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. चला तर मग आता 2-2 ज्या रेघा आहेत त्याच्यामधून जे एक एक टिपके राहिलेले आहेत त्याला आपण अशा रेघा जोडून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण त्याला पानाचे आकार देऊन घेणार आहोत. पहा तर त्रिकोणाचा एक टोक आणि त्रिकोणाचं दुसरं टोक अशा पद्धतीने आपण आता 6 पानंही काढून घ्यायची आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने. पहा तर अशा पद्धतीने आपला शेवटचा पान काढायचा शिल्लक आहे. व याच्यानंतर आपल्या ज्या 2 मधल्या रेघा ज्या आहेत आपण त्याला गोलाकारात जोडून घ्यायचं आहे, अर्धगोल काढून. पहा अशा पद्धतीने अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने आणि खूपच काढायला साधी व सिंपल अशी रांगोळी आहे ही. कुणीही काढू शकेल. कोणत्याही आपल्या सणाला दारासमोर अंगणामध्ये आपण काढू शकू. अतिशय सुंदर रांगोळी. आता तर षटकोनाला आपण जांभळा रंग देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने खूपच सुरेख पद्धतीने देऊन घेऊयात. अशा पद्धतीने हाताच्या साहाय्यानेच आपण रंग भरत आहोत. तर खूपच सुरेख पद्धतीने जांभळा रंग देऊन झालेला आहे. तर आता आपण याच्या पुढची स्टेप आपण त्या जांभळ्या रंगामध्ये 6 पाकळ्या बिंदूच्या म्हणजे आतल्या साईडने षटकोनाच्या काढून घ्यायच्या आहेत. पहा आधी आपण पिवळा टिपका दिला, त्यानंतर त्याच्यानंतर लाल टिपका आणि आता अशा पाकळ्या आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत. 6 पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपण जे बाहेरील त्रिकोण आहेत त्याला आपण गुलाबी रंग हा देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने. चला तर मग आता आपण सगळ्याच त्रिकोणांमध्ये गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे. तर आपण त्या जागी गुलाबी, लाल कोणताही भरू शकतो. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही भरू शकता तुमच्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने गुलाबी रंग देऊन कंप्लीट होत आलेला आहे. खूपच सुरेख पद्धतीने आपण देत आहोत. तर आता याच्यानंतरची स्टेप आपण काढूयात. तर आपण त्या पाकळ्यांना पोपटी रंग देत आहोत. म्हणजे जांभळ्याला विरुद्ध असा कलर दिला की तो थोडासा उठून दिसेल याकरता. पहा अशा पद्धतीने पोपटी रंग देऊन झालेला आहे पाकळ्यांना. तर आता आपण षटकोनाच्या थोड्याशा बॉर्डर आपण डार्क करून घेऊयात, म्हणजे रांगोळी दिसायला आणखीन सुरेख व उठावदार अशी दिसेल याकरता. तर आता आपण बघा त्रिकोणाच्या जो वरची रेघ आहे त्याला आपण समांतर अशा 2, 3, 4, 5 अशा रेघा आपण या प्रत्येक साईडला काढून घेऊयात. 1, 2, 3, 4. 1, 2, 3 आणि 4. चला तर अशाच रेघा आपण प्रत्येकच आता गोलाकारात काढून घ्यायच्या आहेत. तर अतिशय सुरेख पद्धतीने आपण या रेघा काढून घेत आहोत. तर आता रेघा या काढून होत आहेत कंप्लीट. त्याच्यानंतर आपण जो पानाचा आकार आलेला आहे रेघांच्या वरच्या साईडला तिथे आपण कलर देणार आहोत. चला तर मग आपण जांभळाचा रंग देत आहोत त्या
प्रत्येक पानांमध्ये. आता पण साही बाजूंना अशाच पद्धतीने हाताच्या साह्याने रंग देऊन घ्यायचा आहे. अगदी सुरेख आणि सुंदर अशी दिसणारी आहे रांगोळी. रोजची काढून कंटाळा आला असेल तर जरूर ट्राय करा ही रांगोळी काढण्यासाठी. दारासमोर खूपच सुरेख आणि सुंदर वाटणार आहे. तर अशा पद्धतीने आपला जांभळा रंग देऊन कंप्लीट होत आलेला आहे. 3 घरं कंप्लीट झालेली आहेत. तर आता आपण 4थ्या घरामध्ये देत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी वाटणारी ही रांगोळी आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जांभळा रंग कंप्लीट झालेला आहे. तर रंग दिलेल्या त्रिकोणांना सुद्धा आपण डार्क शेड करून घेत आहोत व्हाईट रंगाने, पांढऱ्या रंगाने. चला तर मग करून घेऊयात, म्हणजे आणखीन उठावदार दिसेल. प्रत्येक आपण त्रिकोणाच्या समोर आता ठिपके देणार आहोत अशा पद्धतीचे. पण आपण त्याआधी जे अर्धगोल आहेत त्याला 2-2 आणखीन अर्धगोल वाढवून घेऊयात प्रत्येक साईडला. पहा अशा पद्धतीने 2 हे 3, म्हणजे अशा 3 लाईन्स कंप्लीट होत आहेत अर्धगोलाच्या. 2 आणि हे 3. प्रत्येकच साईडला आपण असेच 3-3 लाईन्स दिसतील असे डिझाईन काढत आहोत. तर हे काढून झाल्याच्या नंतर आपण त्या 3ऱ्या लाईनवरती चक्री काढणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने काढायची आहे. तर अशा पद्धतीने आपण या जेवढ्या मावतील तेवढ्या आपण चक्रा काढून घ्यायच्या आहेत. पहा किती सुरेख दिसत आहे रांगोळी. आता आपण प्रत्येकच अर्धगोलावर अशाच पद्धतीने आपण या चक्री काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या या चक्रीसुद्धा काढून सर्वच अर्धगोलाला कंप्लीट होत आहेत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी आपण चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सणानुसार आपल्याला रांगोळ्या या दिसतील. तशाच अतिशय सुरेख अशा रांगोळ्या नेहमी पाहता येतील. तर आता आपण प्रत्येकच त्रिकोणासमोर 2 पांढरे टिपके आणि 1 रेघ अशी मारून घेणार आहोत. चला तर आता असं झाल्याच्या नंतर आपण बोटाच्या साहाय्याने पसरवून घेतले टिपके, आणि आता मधल्या साईडला जो त्रिकोण आलेला आहे तिथे आपण पिवळा टिपका देऊन घेणार आहोत प्रत्येकच साईडला, आणि नंतर त्याच्यामध्ये लाल टिपका देणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने आपले हे पिवळे टिपके कंप्लीट होत आलेले आहेत. त्याला आपण बोटाच्या सहाय्याने पसरवून घेत आहोत गोलाकारात, आणि त्याच्यामध्ये आपण लाल टिपका देणार आहोत.
पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही रेडी झालेली आहे. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आवडल्या असल्यास रांगोळी आपल्याला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशा पद्धतीने आपली सुरेख रांगोळी कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.